नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणेच्या वतीने विविध पदासाठी जाहिरात प्रकाशित झाली. प्रत्येक विभागाच्या अंतर्गत जाहिरात असणार आहे. TCS या कंपनीच्या मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे. मित्रांनो, वरिष्ठ लिपिकसाठी किती जागा असणार आहे, त्यानंतर सहकार आयुक्त, सहकारी निबंधक या पदासाठी किती जागा असणार आहेत, त्यानंतर लघु लेखक, निम्न श्रेणी, उच्च श्रेणी या पदासाठी एकूण किती जागा असणार आहेत, सिलेबस काय असणार आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज केव्हापासून फिलअप करायचा आहे, फीस पेमेंट किती असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो अभ्यासक्रम काय असणार आहे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया. मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी येत येतील. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला सहकार आयुक्त महाराष्ट्र .gov.in या संकेतस्थळावर यायचं आहे. संकेतस्थळाची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यावर तुम्ही क्लिक करून अशा प्रकारची वेबसाईट या ठिकाणी ओपन करू शकता. या ठिकाणी पहा, पदभरती जाहिरात या ठिकाणी एक तुम्हाला आयकॉन दिसेल, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे या ठिकाणी जाहिरात ओपन होईल. सविस्तर जाहिरात आपण समजून घेण्या अगोदर जे पद आहेत या ठिकाणी पहा, एकूण किती पद आहेत, तर या ठिकाणी पहा, सहकारी अधिकारी श्रेणी 1, त्यानंतर सहकार अधिकारी श्रेणी 2, सहकार सहाय्यक सहकारी अधिकारी, त्यानंतर वरिष्ठ लिपिक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघुटंक लेखक आणि विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लेखा परीक्षक या पदासाठी ही पदभरतीची जाहिरात असणार आहे सन 2023 ची. मित्रांनो, जर तुम्ही तलाठी भरती असेल किंवा इतर आगामी काळामध्ये TCS या कंपनीच्या मार्फत होणाऱ्या परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल तर आपण टेस्ट सिरीज सुद्धा सुरू केलेली आहे. या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून मित्रांनो मेगा टेस्ट सिरीज असणार आहे. ही टेस्ट सिरीज तुम्हाला तलाठी पदासाठी सुद्धा उपयुक्त असणार आहे. त्यानंतर जे आता या सहकारी विभागाच्या अंतर्गत जाहिरात प्रकाशित झाली त्या पदासाठी सुद्धा ही टेस्ट सिरीज उपयुक्त असणार आहे. या टेस्ट सिरीज मध्ये 25 मार्काला तुम्हाला किंवा 25 क्वेश्चन मराठी असतील, 25 क्वेश्चन इंग्रजी असेल, 25 क्वेश्चन बौद्धिक चाचणी असेल आणि 25 क्वेश्चन TCS पॅटर्न नुसार तुम्हाला GK चे असतील. 276 ऑनलाईन पद्धतीने तुम्ही टेस्ट सिरीज सोडवणार आहेत. या ₹500 मध्ये तुम्ही 276 टेस्ट सिरीज सोडवू शकता. मित्रांनो, हे टेस्ट सिरीज आपण आजच लॉन्च करणार आहेत. जर तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायचं असेल तर पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी ₹400 ला ही टेस्ट सिरीज असणार आहे. सविस्तर टेस्ट सिरीज तुम्ही या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये पाहू शकता. जर काही प्रश्न असतील तर 9921 273 558 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. या ₹50च्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला आगामी काळामध्ये TCS ला घेतल्या जाणाऱ्या सर्वच परीक्षेसाठी महा टेस्ट सिरीज ही कामाला पडणार आहे. तलाठीचे 24 पेपर सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने विथ एक्सप्लेनेशन सोडवता येणार आहे. प्रत्येक प्रश्नाचा आपण यामध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करा आणि चांगल्या प्रकारे सराव करू शकता. मित्रांनो, आता आपण सविस्तरपणे जाहिरात समजून घेऊया. या ठिकाणी पहा मित्रांनो, जाहिरात क्रमांक यांनी दिलेला आहे 1/2023, दिनांक आहे 6/7/2023 रोजी ही जाहिरात प्रकाशित झाली. तर आता ही जाहिरात सहकार संस्था प्रशासन मुंबई, कोकण, नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, त्यानंतर लातूर, अमरावती, नागपूर या कार्यालयातील ही जाहिरात प्रकाशित झाली. कोणकोणते पद आहेत ते आपण पदाची माहिती पाहिलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. उद्यापासून म्हणजे 7 जुलै 2023 पासून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत. शेवटची तारीख असणार आहे मित्रांनो 21 जुलै 2023 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा पद्धतीने सादर करणार, कोणकोणती कागदपत्रे लागतात यावरचा डेमो व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अपलोड करूया. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचं, आता जे पद आहेत त्या पदासाठी कोणत्या प्रशासकीय विभागाच्या अंतर्गत एकूण किती व्हॅकन्सी आहेत याची सविस्तर चर्चा आपण या ठिकाणी करूया. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, पहिला विभाग आहे पुणे विभागाच्या अंतर्गत वरिष्ठ लिपिक या पदासाठी 19 पदाची जाहिरात प्रकाशित झाली. यामध्ये अनुसूचित जाती 2, अनुसूचित जमाती 1, त्यानंतर व्हिसा 1, त्यानंतर भज ब1, त्यानंतर भज क1, त्यानंतर भज ड1 असेल. आता सविस्तर जाहिरात तुम्ही पहा. राखीव पदासाठी 7 पदाची ही जाहिरात असणार आहे. सर्वसाधारण जे काही आरक्षण असेल ते सर्वसाधारण आरक्षण पहा. महिलांसाठी एकूण किती जागा राखीव आहेत ते तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी पहा, पुणे विभागाच्या अंतर्गत उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी 3 पदाची जाहिरात प्रकाशित झाली. यामध्ये अनुसूचित जाती 1 असेल, त्यानंतर आर्थिक दुर्बल घटकासाठी 1,
अराखीव प्रवर्गासाठी 1 अशा प्रकारे 3 पदाची जाहिरात प्रकाशित झाली. त्यानंतर मित्रांनो पुणे विभागाच्या अंतर्गत निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी एकूण 6 पदाची जाहिरात प्रकाशित झाली. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा लघु टंकलेखक या पदासाठी 1 पदाची जाहिरात आहे. ती पण राखीव म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी ही जागा असणार आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा मुंबई विभागाच्या अंतर्गत म्हणजे मुंबई प्रशासकीय विभागाच्या अंतर्गत एकूण किती जागा प्रकाशित झाल्यात किंवा या ठिकाणी किती जागेसाठी ही पदभरतीची जाहिरात आहे. तर या ठिकाणी पहा मुंबईच्या अंतर्गत सहकारी अधिकारी श्रेणी 1 या पदाची जाहिरात असणार आहे मित्रांनो. यामध्ये पहा मित्रांनो एकूण 4 पदाची जाहिरात आहे. यामध्ये अनुसूचित जातीसाठी एक असेल त्यानंतर इतर सुद्धा तुम्ही जागा या ठिकाणी सविस्तरपणे पाहू शकता. ही पी-डी-एफ जी आहे ती पी-डी-एफ आपण टेलिग्राम चॅनलला अपलोड केली आहे. टेलिग्राम चॅनल जर तुम्ही अद्यापपर्यंत जॉईन केले नसेल तर टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या. त्यानंतर मित्रांनो सहकारी अधिकारी श्रेणी 2 एकूण 7 पदासाठी जाहिरात असेल मुंबई विभागाच्या अंतर्गत. त्यानंतर मित्रांनो दुसरं जे पद भरतीची जाहिरात असेल ती या ठिकाणी पहा दुसरी जी जाहिरात आहे वरिष्ठ लिपिक या पदासाठी एकूण 12 पदाची जाहिरात प्रकाशित झाली. यामध्ये अराखीव प्रवर्गासाठी 4, अनुसूचित जातीसाठी 2 आणि एकूण अशा प्रकारे 12 पदाची जाहिरात मुंबई विभागाच्या अंतर्गत प्रकाशित झाली. त्यानंतर मित्रांनो कोकण विभागाच्या अंतर्गत या ठिकाणी पहा सहकारी अधिकारी श्रेणी 1 या पदासाठी एकूण 6 पदाची जाहिरात प्रकाशित झाली. यामध्ये अराखीव प्रवर्गासाठी 2 आणि अनुसूचित जमातीसाठी 1 आणि विजासाठी 1 अशा प्रकारे एकूण 6 पदाची जाहिरात कोकण विभागाच्या अंतर्गत असेल. त्यानंतर सहकारी अधिकारी श्रेणी 2 एकूण 8 पदाची जाहिरात असेल. यामध्ये अराखीवसाठी 2, अनुसूचित जातीसाठी 1, अनुसूचित जमातीसाठी 1 जागा असणार आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा सहकारी अधिकारी वरिष्ठ लिपिक या पदासाठी पहा कोकण विभागाच्या अंतर्गत सहकारी किंवा सहाय्यक सहकारी अधिकारी वरिष्ठ लिपिक एकूण 13 पदाची जाहिरात प्रकाशित झाली. अराखीव प्रवर्गासाठी 4, अनुसूचित जातीसाठी 2. आता सविस्तर समांतर आरक्षण सुद्धा तुम्हाला जाहिरात पाहणं गरजेचं आहे. उद्यापासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप सुरुवात झालेली आहे. ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करणार, परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करणार, टी-सी-एस पॅटर्न काय असणार आहे. तुम्हाला टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर जर तुम्हाला सरळ सेवेच्या भरती संदर्भात जर तुम्हाला फाउंडेशन कोर्स जर जॉईन करायचा असेल तर तुम्ही 2000 मध्ये फाउंडेशन कोर्स जॉईन करू शकता. टी-सी-एस आय-बी-पी-एस पॅटर्न नुसार तुम्हाला सर्व विषयाचे लेक्चर 2000 मध्ये असणार आहेत. त्यासाठी तुम्हाला डिजिटल जे हे प्ले स्टोरवरून ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ऍप्लिकेशनची लिंक किंवा ऍपची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यानंतर मित्रांनो निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी 1 जागा असेल. खुल्या प्रवर्गासाठी ती जागा असणार आहे. त्यानंतर मित्रांनो नाशिक विभागाच्या अंतर्गत या ठिकाणी पहा सहकारी अधिकारी श्रेणीसाठी एकूण 6 पदाची जाहिरात असेल. त्यानंतर दुसरं पद आहे सहकारी अधिकारी श्रेणी 2 या पदासाठी एकूण 10 पदाची जाहिरात असेल. त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 2 असतील आणि अराखीव प्रवर्गासाठी 2, इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 2 जागा असतील. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा सहाय्यक सहकारी अधिकारी आणि वरिष्ठ लिपिक या पदासाठी नाशिक विभागाच्या अंतर्गत एकूण 20 जागा असणार आहेत. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा निम्नश्रेणी लघुलेखक या पदासाठी 3 पदाची जाहिरात प्रकाशित झाली. त्यानंतर लघुलेखक या पदासाठी किंवा लघु टंकलेखक या पदासाठी 1 आहे. ते पण अराखीव प्रवर्गासाठी म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी ही जागा असणार आहे. त्यानंतर पुणे विभागाच्या अंतर्गत सहाय्यक अधिकारी श्रेणीसाठी 5 जागा असतील. त्यानंतर सहकारी अधिकारी श्रेणी 2 एकूण 2 जागा असतील. त्यानंतर मित्रांनो सहाय्यक सहकारी अधिकारी वरिष्ठ लिपिक एकूण 14 जागा जे की पुणे विभागाच्या अंतर्गत असतील. त्यामध्ये अराखीव प्रवर्गासाठी 4 जागा असतील. त्यानंतर अनुसूचित जातीसाठी या ठिकाणी पहा 2 आणि अनुसूचित जमातीसाठी 1 अशा प्रकारे जागेचं वितरण असेल. त्यानंतर निम्नश्रेणी लघुलेखक या पदासाठी 2 जागा असणार आहेत. त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर विभागाच्या अंतर्गत सहकारी अधिकारी श्रेणी 1 एकूण 2 जागा. त्यानंतर मित्रांनो सहकारी अधिकारी श्रेणी 2 एकूण 6 जागा असतील. त्यानंतर वरिष्ठ लिपिकसाठी 13 जागा. कोल्हापूर विभागाच्या अंतर्गत निम्नश्रेणी लघुलेखक विभागाच्या अंतर्गत किंवा निम्नश्रेणी लघुलेखक या पदासाठी कोल्हापूर विभागाच्या अंतर्गत एकूण 4 जागा प्रकाशित झालेल्या आहेत किंवा 4 जागेची जाहिरात प्रकाशित झाली. त्यानंतर लघु टंकलेखक 1 आहे ते पण खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे. त्यानंतर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागाच्या अंतर्गत एकूण सहकारी अधिकारी श्रेणीच्या अंतर्गत 5 जागासाठी ही पदभरतीची जाहिरात असेल. त्यानंतर सहकारी अधिकारी श्रेणी 2 साठी एकूण 5 जागा आहेत. त्यानंतर सहाय्यक सहकारी म्हणजे वरिष्ठ लिपिक या पदासाठी छत्रपती संभाजीनगरच्या अंतर्गत एकूण 12 पदाची जाहिरात प्रकाशित झाली. त्यानंतर निम्नश्रेणी लघुलेखक 2
त्यानंतर लघु टंकलेखक या पदासाठी एकूण 1 पदासाठी छत्रपती संभाजीनगर विभागाच्या अंतर्गत जाहिरात प्रकाशित झालेली आहे. त्यानंतर लातूर विभागाच्या अंतर्गत या ठिकाणी पहा सहकारी अधिकारी श्रेणी 2, त्यानंतर सहकारी अधिकारी श्रेणी 2 साठी 7 जागा असणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी पहा वरिष्ठ लिपिकसाठी 18, यामध्ये पहा अराखीव प्रवर्गासाठी 7, इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 1, आर्थिक दुर्बल घटकासाठी 1, त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी 2 आणि अनुसूचित जातीसाठी 1 आणि इतर जे काही विजा अ आहे 1, त्यानंतर भज ब 1 आहे, त्यानंतर भज क एकहीच व्हॅकन्सी नाही, त्यानंतर भज ड च्या अंतर्गत 1 व्हॅकन्सी. अशा प्रकारे मित्रांनो सहकारी विभागाच्या अंतर्गत जाहिरात प्रकाशित झाली. त्यानंतर सहकार अधिकारी श्रेणी वर्ग 2 साठी एकूण 12 पदे असणार आहेत. त्यानंतर सहाय्यक सहकारी अधिकारी वरिष्ठ लिपिक एकूण 16 पदे असणार आहेत. आता त्यानंतर मित्रांनो निम्न श्रेणी लघु लेखक या पदासाठी एकूण 2 पदाची जाहिरात प्रकाशित झाली. लघु टंकलेखक या पदासाठी 1 पदाची जाहिरात प्रकाशित झाली. त्यानंतर या ठिकाणी पहा नागपूर विभागाच्या अंतर्गत या ठिकाणी पहा एकूण 6 पदाची जाहिरात असणार आहे. त्यामध्ये सहकारी अधिकारी श्रेणी 6 असतील. त्यानंतर वरिष्ठ लिपिक नागपूर विभागाच्या अंतर्गत एकूण 22 पदाची जाहिरात आहे. त्यानंतर निम्न श्रेणी लघु लेखक एकूण 5 पदाची जाहिरात प्रकाशित झाली. त्यानंतर लघु टंकलेखक या पदासाठी 2 पदाची जाहिरात आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा लेखा परीक्षण नाशिक विभागाच्या अंतर्गत लेखा परीक्षक या पदासाठी एकूण 7 पदाची जाहिरात प्रकाशित झाली. अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी सहकार आयुक्त विभागाच्या अंतर्गत ही जाहिरात प्रकाशित झाली. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आता सविस्तरपणे आपण या ठिकाणी प्रत्येक प्रवर्गाचं जे आरक्षण आहे ते आरक्षण समजून घेऊया. प्रत्येक पदासाठी नेमका स्लॅबस का असेल, वेतन श्रेणी का असणार आहे ते आपण समजून घेणार आहेत. जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर अजूनपर्यंत तुम्ही टेस्ट सिरीज जर जॉईन केली नसेल तर तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या. जेणेकरून तुम्हाला TCS पॅटर्ननुसार 276 ऑनलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला कॅम्प्युटर आणि ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सोडवता येईल. ₹500 फीस आहे. पण पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी आपण ₹400 फीस या ठिकाणी डिस्काउंट आहे. आजच आपण ही टेस्ट सिरीज लॉन्च करत आहेत. प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला विथ सोल्युशन असेल, मराठीचा असेल, जीकेचा असेल किंवा जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल की या ठिकाणी पहा कंटेंटवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला कंटेंटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा स्टेट गव्हर्नमेंट एक्झामच्या अंतर्गत आपण 3 टेस्ट सिरीज दिलीत. महाराष्ट्र तलाठी टेस्ट सिरीज असेल किंवा जे जे काही सब्जेक्टिव्ह टेस्ट असेल ते तुम्हाला या ठिकाणी सब्जेक्टिव्ह टेस्ट असणार आहेत. यामध्ये पहा मित्रांनो प्राचीन इतिहासावर सुद्धा आपण टेस्ट सिरीज या ठिकाणी कंडक्ट केलेले आहेत. आता फॉर एक्झाम्पल मध्ये ज्यावेळेस तुम्ही प्राचीन इतिहास असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल किंवा इतर तुम्ही सब्जेक्टची या ठिकाणी तयारी करता अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी टेस्ट सिरीज दिसेल. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो तुम्हाला ही 2 भाषांमध्ये टेस्ट सिरीज सोडवता येणार आहे. जर मराठीमध्ये असेल तर तुम्ही मराठीमध्ये सुद्धा सोडवू शकता. जर तुम्हाला मराठी सोडवायचं असेल तर या ठिकाणी पहा मराठी ही तुम्हाला भाषा या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे. म्हणजे दोन्ही भाषेमध्ये तुम्ही या ठिकाणी टेस्ट सिरीज सोडवू शकता. TCS पॅटर्ननुसार तुम्हाला प्राचीन इतिहासावर जास्तीत जास्त प्रश्न विचारतात. त्यामुळे तुम्हाला त्याचा सुद्धा अधिकचा सराव होणं गरजेचं आहे. TCS पॅटर्ननुसार जे परीक्षा महाराष्ट्रामध्ये होतात त्या सर्व परीक्षेसाठी ही उपयुक्त मेगा टेस्ट सिरीज असणार आहे. तुम्ही ₹400 मध्ये पहिले 50 विद्यार्थी ₹400 मध्ये मेगा टेस्ट सिरीज 276 टेस्ट सिरीजचे पेपर तुम्ही जॉईन करू शकता. यामध्ये तुम्हाला विथ सोल्युशन लगेच दिसणार. या ठिकाणी पहा फॉर एक्झाम्पल मध्ये आपण क्वेश्चन सोडवूया. खालीलपैकी कोण शाही गुप्ता राजघराण्यातील राजा नव्हता? तर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल मध्ये आपण या ठिकाणी क्लिक केले तर याचं योग्य उत्तर देवगुप्त आहे. तर या ठिकाणी पहा तुम्हाला अशा प्रकारचं सोल्युशन सुद्धा दिसलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी पहा कला, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील असंख्य कामगिरीमुळे प्राचीन भारतातील गुप्त कालखंडांना सुवर्णयुग असं म्हणून ओळखलं जातं. अशा प्रकारे तुम्हाला जे काही की पॉइंट्स असतील आणि मिस्टेक पॉइंट्स असतील ते तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक प्रश्नाचं या ठिकाणी आपण विथ सोल्युशन दिले आहे. तर या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला अशा प्रकारचं सोल्युशन पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करू शकता. जे विद्यार्थी TCS पॅटर्ननुसार तयारी करणार आहेत, तलाठी भरती असेल किंवा इतर कोणत्याही परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल तर तशा प्रकारे आपण एक मोस्ट IMP ही टेस्ट सिरीज सुरुवात केली आहे. तर तुम्ही जॉईन करू शकता. 50 विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो ही ₹400 ची टेस्ट सिरीज असेल. तर या ठिकाणी पहा तुम्ही मराठी भाषा अशा प्रकारे या ठिकाणी निवडू शकता. आणि या ठिकाणी पहा भारतात माहितीचा अधिकार कायदा समज झाला तेव्हा मुख्यमंत्री कोण होते? अशा प्रकारच्या ठिकाणी प्रश्न आहेत. आणि प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला या ठिकाणी आपण सोल्युशन दिले. प्रत्येक प्रश्नाचं या ठिकाणी तुम्हाला सोल्युशन दिले. तुम्ही सोल्युशन पाहून या ठिकाणी चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता. अशा प्रकारचे एक मोस्ट IMP विथ पॉइंट या ठिकाणी आपण टेस्ट सिरीज सुरुवात केली आहे.
टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करायचं असेल तर तुम्हाला डिजिटल जे के हे प्ले स्टोरवरून ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आता त्यानंतर मित्रांनो, वेतन श्रेणी किती असेल तर या ठिकाणी पहा, प्रत्येक पदासाठीचं वेतन श्रेणी या ठिकाणी तुम्हाला दिले आहे. हे वेतन श्रेणी तुम्ही पाहू शकता. त्यानंतर वयोमर्यादा किती असेल तर खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्ष असेल, म्हणजे या ठिकाणी 38 दिले प्लस कोरोनाचे 2 वर्ष वाढीव 38 वर्ष असेल. मागासवर्गीय प्रवर्गासाठी 45 असेल. मागासवर्गीय प्रवर्गासाठी 45 असेल. असं सविस्तरपणे जे जे प्रवर्ग या ठिकाणी दिले त्याच्यामध्ये 2 वर्ष तुम्ही ऍड करत चला. अशा प्रकारचं या ठिकाणी तुम्हाला वयोमर्यादामध्ये सूट दिली आहे. आता सर्वात महत्वाचं आहे मित्रांनो, की या पदासाठी कोणकोणते उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. तर पात्रता काय असणार आहे, तर शैक्षणिक पात्रता आहे सहकार अधिकारी श्रेणी 1 या पदासाठी ज्या विद्यार्थ्याकडे पदवी आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्याची आर्ट मध्ये पदवी झालेली आहे, डिग्री झालेली आहे, पण त्यामध्ये अर्थशास्त्र हा एक विषय असावा किंवा वाणिज्य शाखेची पदवी असावी. म्हणजे तुमचं जर कॉमर्स झाला असेल किंवा विज्ञान, म्हणजे जर तुमचं सायन्स मध्ये बीएससी असेल किंवा विधी असेल म्हणजे लॉ झाला असेल किंवा कृषी शाखेची जर तुमची जर पदवी असेल, द्वितीय श्रेणीमध्ये तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं असेल, तर ही जर पदवी तुमच्याकडे असेल. जर तुम्ही आर्ट मधून असाल तर तुमच्याकडे इकॉनॉमिक्स या विषयासह जर तुमची पदवी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला सहकार अधिकारी श्रेणी 1 या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, सहकार अधिकारी श्रेणी 2 या पदासाठी सुद्धा सेम क्वालिफिकेशन असेल. जर तुमचं बीए असेल तर तुम्हाला अर्थशास्त्र बीए ला विषय असणं गरजेचं आहे किंवा कॉमर्स असेल किंवा सायन्स असेल किंवा लॉ असेल किंवा कृषी शाखेची जर तुम्ही पदवी असाल तर तुम्हाला सहकारी अधिकारी श्रेणी 2 या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येईल. त्यानंतर मित्रांनो, लेखा परीक्षक श्रेणी 2 या पदासाठी तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील ॲडव्हान्स अकाउंटन्सी व ऑडिटिंग या विषयासह बी.कॉम पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण जर असेल किंवा मुंबई विद्यापीठाची फायनान्शियल अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग या विषयासह जर तुम्ही वाणिज्य शाखेतील बी.कॉम पदवी उत्तीर्ण द्वितीय श्रेणीत असाल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज लेखा परीक्षक या पदासाठी करता येणार आहे. म्हणजे तुमच्याकडे जर बी.कॉम असेल, जर तुमच्याकडे जर वाणिज्य शाखेची पदवी असेल तर तुमचा हा विषय असला पाहिजे. ॲडव्हान्स अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग हा जर विषय असेल तर तुम्ही या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. त्यानंतर मित्रांनो, वरिष्ठ लिपिक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची जर तुमच्याकडे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही वरिष्ठ लिपिक सहाय्यक सहकारी अधिकारी या पदासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. जर तुम्ही कला शाखेची पदवी असेल, वाणिज्य शाखेची पदवी असेल, विज्ञान शाखेची पदवी असेल, विधी शाखेची पदवी असेल, कृषी शाखेची जर पदवी असेल तर तुम्ही या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. त्यानंतर मित्रांनो, उच्च श्रेणी लघु लेखक या पदासाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि जर तुमच्याकडे 120 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीची लघु लेखनाची, 40 प्रतिशब्द यापेक्षा कमी नाही इतक्या गतीची इंग्रजी टंकलेखनाची व 30 मराठी असेल तर तुम्ही या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. त्यानंतर म्हणजे हे सर्वात महत्वाचं मित्रांनो, उच्च श्रेणी लघु लेखक या पदासाठी तुमच्याकडे 120 शब्द प्रति मिनिटचं शॉर्ट हँड असणं गरजेचं आहे. त्यानंतर निम्न श्रेणी लघु लेखक या पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि 100 शब्द प्रति मिनिटाची तुमच्याकडे शॉर्ट हँड असणं पाहिजे. त्यामध्ये 40 इंग्रजी पाहिजे टायपिंग, त्यानंतर 30 मराठी टायपिंग पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, लघु टंकलेखन या पदासाठी या ठिकाणी पहा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी पहा तुमच्याकडे जर 80 ची स्पीडचं शॉर्ट हँड जर असेल तर तुम्ही लघु टंकलेखक या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. यामध्ये 40चं तुमच्याकडे इंग्रजी टायपिंग असेल आणि 30चं इंग्रजी टायपिंग असेल. अशा प्रकारे प्रत्येक पदासाठी ही शैक्षणिक पात्रता असणार आहे. आता मित्रांनो, सर्वात महत्वाचं निवड पद्धती कशी असणार आहे, तर निवड पद्धती मित्रांनो ही तुमची TCS या कंपनीच्या मार्फत ऑनलाईन पद्धतीने कॅम्प्युटर बेस्ड तुमची एक्झाम होणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघु टंकलेखक या पदासाठी तुम्हाला व्यावसायिक चाचणी असणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त 60 प्रश्नाची तुमची परीक्षा असेल. म्हणजे उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघु टंकलेखक या पदासाठी फक्त तुमची 60 प्रश्नासाठी परीक्षा असेल. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील. 120 गुणाची तुमची ही परीक्षा असणार आहे. आणि आता इतर पदासाठी या ठिकाणी पहा, तर सहकारी अधिकारी श्रेणी 1 आणि सहकारी अधिकारी श्रेणी 2, लेखा परीक्षक श्रेणी 2, सहाय्यक सहकारी अधिकारी आणि वरिष्ठ लिपिक या पदासाठी पहा मित्रांनो, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयासाठी तुम्हाला या ठिकाणी परीक्षा असणार. प्रत्येक प्रश्नाला
2 गुण असतील म्हणजे 50 गुणाची प्रत्येक विषयाची परीक्षा असतील म्हणजे 25 प्रश्न असतील. 100 प्रश्नाची तुमची परीक्षा असेल आणि 200 गुणाची परीक्षा असेल. 120 मिनिटाचा वेळ असेल. याच पॅटर्ननुसार मित्रांनो आपण ही जी काही टेस्ट सीरीज असणार आहे, महा टेस्ट सीरीज तुम्ही या ठिकाणी या पॅटर्नसाठी किंवा या विषयासाठी तुम्ही जॉइन करू शकता. यामध्ये तुम्हाला 276 टेस्ट सीरीज या ठिकाणी आपण ऑनलाईन पद्धतीने दिलेत. प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन दिलंय. हाच पॅटर्न असणार आहे. त्यामुळे या विषयासाठी तुम्ही ती टेस्ट सीरीज आपली महा टेस्ट सीरीज किंवा तलाठी टेस्ट सीरीज जॉइन करू शकता. हाच पॅटर्न असणार आहे. यामध्ये आपण प्राचीन इतिहासाचे सुद्धा प्रश्न दिलेत, करंट सुद्धा दिलेत, इंग्रजी सुद्धा दिली, त्यानंतर बौद्धिक चाचणी असेल, त्यानंतर जीकेचे जे काही सर्व टॉपिक आहेत, ते सर्व टॉपिक आपण त्या महा टेस्ट सीरीजमध्ये कव्हर केले. त्यामुळे तुम्ही जॉइन करू शकता. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा, उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी एकूण 60 प्रश्नाची ही परीक्षा असेल. यामध्ये 120 गुणाची तुमची एकूण 60 प्रश्नाची आणि 120 गुणाची परीक्षा असेल. 75 मिनिटाचा कालावधी असणार आहे. यामध्ये पहा मित्रांनो, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचण्या प्रत्येकी 15-15 प्रश्न 30-30 गुणाला असणार आहेत. 80 गुणाची तुमची व्यावसायिक चाचणी जी काही तुमचं शॉर्ट हँडची जी काही स्पीड असेल ती स्पीड या ठिकाणी चेक केली जाणार आहे. अशा प्रकारे तुमची पण 200 गुणाची परीक्षा असेल आणि 200 गुणाच्या माध्यमातून तुमचं मेरिट ठरणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो सहकार आणि सहकार आयुक्त या विभागाच्या अंतर्गत उच्च श्रेणी लघुलेखक असेल किंवा वरिष्ठ लिपिक असेल, सहाय्यक अधिकारी असेल, या पदासाठीची ही जाहिरात प्रकाशित झाली. सविस्तर जाहिरात आपण या ठिकाणी डिस्कस केली. जे काही तुम्हाला कागदपत्र लागणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी डिस्कस केले आहे. अमागास प्रवर्गासाठी ₹1000 पेमेंट असेल आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी ₹900 पेमेंट असेल. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला पेमेंट फिलअप करायचं आहे. तुम्हाला कागदपत्र कोणकोणते अपलोड करायचे तर तुमचं या ठिकाणी पहा, एस-एस-सी सर्टिफिकेट असेल, वयाचा पुरवठा, वयाचा दाखला म्हणून तुम्ही मतदान कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालक आणि पासपोर्ट, बँक पासबुक इत्यादी या ठिकाणी तुम्ही दाखल करू शकता. जे एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल ते एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्व कागदपत्र तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. आर्थिक दुर्बल घटकात जर असेल तर ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, जर तुम्ही कास्टमधून असाल तर तुमचं कास्टचं या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. सविस्तर जाहिरात सविस्तर ज्यावेळेस आपण ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करू त्यावेळेस आपण तुम्हाला डेमो व्हिडिओ दाखवणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म फिलअप करणार. अशा प्रकारे मित्रांनो सहकार आयुक्त या विभागाच्या अंतर्गत विविध पदासाठी ही जाहिरात प्रकाशित झाली. सविस्तर जाहिरात आपण समजून घेतली आहे. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अजूनपर्यंत आपले टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केले असेल टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं जर तुम्ही मेगा टेस्ट सीरीज जर अजूनपर्यंत जॉईन केली असेल तर या ठिकाणी जॉईन करू शकता. आजच आपण ही मेगा टेस्ट सीरीज लॉन्च करत आहोत. प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला विथ एक्सप्लेनेशन आपण या ठिकाणी दिलेलं आहे. धन्यवाद मित्रांनो. थँक यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.